असं झालं तुमच्या लागलं निज चरण हो स्वामी तुकया देवा यावरी करावे चरणाची माती धावत चालती मागे मागे ज्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं चिंतन आहे जो रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे या न्यायाने चालतो त्याच्या चरणाची माती देव इच्छा करतो की त्याच्या चरणाची माती मिळू द्या का
कारण तो गुणगान गातोय, तो भजन करतोय, नामचिंतन करतोय. कारण जेव्हा एखादा मनुष्य या नश्वर देहामध्ये आल्यानंतर भगवंताचं चिंतन करतो तेव्हा त्या चिंतनानं असं होतं काय त्या उरले वेगळे आणि त्या चिंतनानं त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक उरत नाही, काय वेगळे पण राहत नाही, देवच आपण होऊन जातो. कारण वैकुंठी नायक गया देव भक्त आणि नाम
मावशी आहेत, संपूर्ण असणाऱ्या मावशा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याही टाळगुण आहेत. तुळशीवाल्या मावशी सुद्धा जरा दिसू द्या मला तुळशीवाल्या मावशी. वा वा वा, चांगलं आहे. तुळस घेऊन उभा राहिले, हे बाकी आहे कीर्तनात तुळस घेऊन उभा राहिले. आणि एवढे टाळकरी आहेत ना, टाळकऱ्यांना माझं सांगणं आहे, आज काय आहे? शिवरात्र आहे. आज संगम आहे म्हणून सांगितलं का नाही? मग कीर्तनाचा जरा आनंद घ्या, कीर्तनाचा जरा आनंद घ्या. जरा तुलत जा ना, एखादं हाडूक असं अडकलं पिडकलेलं मोकळं होईल ना, जरा हलत तुलत जा. कारण इथं काय आहे, आपण सहज म्हणतो नाचू, हा नाचू कीर्तनाच्या रंगीत. ज्ञानदीप बसणाऱ्याचे सोडा तुम्ही टाळ्या वाजवा, पण उभा राहणारे माझं सांगणं, नाचा ना, घ्या ना आनंद. कारण हा सुख सोहळा, स्वर्गात तुला न मिळणारा सोहळा म्हणजे कीर्तन सोहळा आहे. म्हणून कीर्तनाचा आनंद घ्यावा. कारण आज आनंद घ्यायलाय, पण उद्या असेलच अशी गॅरंटी आहे का? टाळकऱ्या हो, आहे का? नुसतं नाही म्हणताय, मग कोण आनंद घ्यायचा? हा, उद्याचा भरोसा नाही. मग मला तर आज एवढा आनंद घ्या की कल हो ना हो, जिंदगी कल हो ना हो. जर यदा कदाचित काळ आपल्या दारात उद्या उभा राहिला, काळ आपल्याला नेण्याकरता उद्या जर आला, तर काळाने आल्यानंतर छातीत ठोकपणे त्याला सांगता आलं पाहिजे, मरणाची आता भीती नाही, आता मेलो काय गेलो काय काय वाटत नाही, मला बिनधास्त नाही. का? जेवढं जगायचं होतं, जेवढं नाचायचं होतं, जेवढा आनंद घ्यायचा होता, कालच्या कीर्तनातच घेतला. त्यामुळे आता मेलो काय गेलो काय फरक पडत नाही, असं काळाला म्हणता आलं पाहिजे. का नाही? म्हणून आजचा आनंद आजच घ्या, उद्याचा दिवस उजडेलच असं नाही ना. आनंद इथला घ्यावा, एवढा घ्यावा की तेव्हा वाटावा, देवाला सुद्धा यावंच वाटावं, एवढा आनंद. आणि म्हणून आनंद या कीर्तनाचा घेतला पाहिजे. टाळकऱ्याला माझं सांगणं आहे, मला असं वाटतं हे कोणी आनंद घेऊ अथवा न घेऊ, पण सिस्टीम मात्र चांगला आनंद घेते बरं का. कारण सिस्टीमला चांगलं माहित असतं, महाराज माईक शिवाय गाणार नाही, महाराज माईक शिवाय म्हणणार. आता म्हणायचं कसं तुम्ही सांगा. नाही पण असू द्या, काही हरकत नाही, जसं असेल तसं, आपलं काही नाही, जसं असेल तसं. फक्त शेवटपर्यंत राग राहा, बोलायला राहा, नाही काही राहिलं तरी काही हरकत नाही. पण फार सुंदर टाळकरी मंडळी, सुंदर असे मृदुंगाला साथ देणारे, पेटीला साथ देणारे बाबा या ठिकाणी आहेत. सुंदर असे साऊंड सिस्टीम वाले दादा, फक्त लाईटी अभावी ते आस्वाद आपल्याला घेता येत नाही, पण असू द्या. आणि या ठिकाणी असणारे आपलं कीर्तन शूट करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे रंग कीर्तनाचा YouTube चॅनल असणारे अमित दादा, अमोल दादा, बरोबर आहे ना, अमोल दादा या ठिकाणी आहेत. त्यांच्या अगदी मनापासून आभार. अधिकारी असणारी संपूर्ण मंडळी या ठिकाणी
सगळे या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी, आपल्याकडे कालावधी वेळ कमी आहे, त्यामुळे थोड्याच कालावधीमध्ये पण गोडाचं चिंतन ऐकूया. विठ्ठल विठ्ठल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. आता नीट समजून घ्या, इथं वाणी, या वाणी म्हणजे दुसरं तिसरं मनात आणायचं नाही. अहो सकाळ मला हे का आठवलं माहितीये का, सकाळ आता आमच्या शेजारी सगळे वाणीच आहेत, सगळे वाणी समाजाचे, इकडं विवाणी तिकडं विवाणी. आणि आता पांडुरंग परमात्मा आमच्या घरी पांडुरंग परमात्माचं मंदिर आहे, पण मंदिरावर अगदी सगळी दर्शनाला आज येत होती का. आज दिवस महादेवाचा, दिवस महादेवाचा जरी असला तरी पांडुरंगाच्या डोक्यावर कोण आहे, मस्तकावर कोण आहे, महादेव. पांडुरंग परमात्माची पहिली वारी कोणी केली, महादेवानं. म्हणून वाणी समाज जेवढा आपल्या महादेवानं म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त पांडुरंगाला म्हणतो. का, कारण पांडुरंगाने आपला देव कुठं धारण केलाय, डोक्यावर धारण केलाय, म्हणून ते दर्शनाला यायचे. म्हणून म्हणलं बाबा खरंच पुण्यवान आहे तुम्ही. मग महाराज उगाच तू बरं आहे म्हणले नाही का, ते शेजारी म्हणल्याला साक्षी करतात, आम्ही लईच भाग्यवान आहे. म्हणलं हो आहात की, उगाच तू बरं आहे म्हणत नाही, पवित्र तो देहन वाणी. आता हे कळणाऱ्याला, त्याला नाही कळलं तुम्ही भात खाऊन घरी जा, काय तसं आज भात नाही बरं का, खूपच आहे. पण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, वाणी म्हणजे हे कारण बरं. म्हणून महाराज काय सांगतात, पवित्र देह आहे, वाणी पुण्यवान आहे, पण कधी याच्यातनं नामचिंतन घडलं तर. नाहीतर या वाणीला, या देहाला पवित्र म्हणतात हो, पण देहाला पवित्र म्हणण्या अगोदर त्याच साधू संतांनी काय सांगितलं, हा देह नाशी का देव होईन जे म्हणती ते देवची होती. आणि म्हणून कारण मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा, या देवामध्ये आपल्यामध्ये भेद राहत नाही जर आपण देवाचं सारखं गुणगान केलं तर. आणि देव आपण होऊ शकतो, का होऊ शकतो, कारण देव आपल्या आतमध्ये, आतमधला देव जाणला ना, प्रत्येकाला देव होता येतं, प्रत्येकाला देव होता येतं. आणि देव होण्याकरता आधी देव ओळखला पाहिजे, आधी देव ओळखला पाहिजे, आधी देव जाणला पाहिजे. आजकाल कसं झालं, देव ओळखायला येत नाही. लोक म्हणतात कुठे आहे तुमचा देव, अरे आमचा देव चराचरात आहे, पण ओळखता येत नाही. त्याचं कारण आहे आमच्यातला देव जागृत नाही, त्याच्यामुळे आम्हाला देव ओळखायला येत नाही. ज्या लोकांना वाटतं आपल्याला देव दिसत नाही, त्याने ओळखायचा आतमधला देव अजून आपण जाणलेला नाही. ज्याला आतला देव कळला त्याला वरचा देव दिसल्याशिवाय राहत नाही. आणि अजून ज्याला वाटतं आपल्याला देवच दिसला नाही एवढं करून सुद्धा, त्याने फक्त एकच करायचं, तुम्हाला देव दिसावं असं वाटतं ना, वाटतं का नाही, वाटतं का नाही, सापटले तर अहो ह म्हणा, नाही तर नाही म्हणा. मी पाकिट घेतले, माझं विचारायचं काम आहे. हो देव दिसा वाटतो का नाही, मला म्हणलं देव दिसा वाटतो का नाही, काय तरी वाटतो का देव दिसावा, किती वाटतं बाबा, देव दिसा वाटतो का, हा मग काय तर म्हणतो तुम्हाला इकडं देव दिसा वाटतो ना. वा, ज्याला ज्याला आता वाटतंय देव दिसावा, आता एका क्षणात तुम्हाला देव दाखवतो, एका क्षणात, तेरीच ना लगेच. कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, कीर्तनात देव आहे. आता लगेच तुम्हाला देव दाखवते. दाखवू का, दाखवू का, अहो हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, काय हो बी म्हणा नाही बी म्हणा, दाखवू का देव, दाखवू का, हा बाबा मावसा देव दाखवू का, हा बघायचं का, बघायचं ना, ताट बसा मग सगळ्यांनी, ताट बसा, त्याला ताट बसा, सगळ्यांनी ताट बसा, आरगोळी पिरगोळी मांडी सगळी काढून टाका, हा नीट बसा व्यवस्थित, हा ताट मध्ये. लगेच तुम्हाला देव दाखवतो. ज्यांचं इकडे तिकडे लक्ष देणे, फक्त माझ्याकडे लक्ष द्या, तुम्हाला देव दाखवतो मी, लक्ष द्या. आहे ना, सगळ्याचं लक्ष आलं माझ्याकडं, हा तुम्हाला देव पाहायचं ना, देव पाहायचं ना, हा आता एक करा, ताट बसा सगळे, ताट बसा, माझ्याकडे नजर ठेवा, तुम्हाला देव दाखवते. कारण देव कीर्तनातच असतो, म्हणून तर कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप. एका क्षणात तुम्हाला देव दाखवते. देव बघायचा ना, आता माझ्याकडे बघत बघत, फक्त ज्याला देव दिसा असं वाटतं ना, त्याने नाक धरायचं, तोंड मिटायचं, नाक धरायचं आणि तोंड मिटायचं. आणि मी सांगत नाही तोपर्यंत तोंड पण उघडायचं नाही, नाक पण उघडायचं. क्षणात देव दिसणार म्हणजे दिसणारच, गॅरंटीच आहे आपली.
खोट वाटते तुम्हाला? खोट वाटते? करून बघा. ज्याला खोटं वाटतंय त्याने नाक बी धरा, तोंड बी बंद ठेवा. आपल्याला कळेल देव दिसतोय का. अहो जेव्हा कुणीच नाही दिसत तेव्हा देवच दिसतो. पण आपल्याला हे मात्र कळत देव बघायसाठी कशाला गोष्ट लावून बघायला लागले माझ्याकडे. एवढं देव देव फिरता एवढे करतात आता माझ्याकडे नाही करायचं होय. अरे सोड रे दाद्या सोड. ते लगेच माझा ऐकून नाक करून बसले. एवढं मनाव घेऊ नको रे बाबा. परत गाव माझ्याकडेच येईल. महाराजांनी सांगितलं होतं असलं काही नको. पण देव पाहण्याकरता अंतःकरण सुद्धा तसं पाहिजे का. देव ओळखता आलं पाहिजे, देव जाणता आलं पाहिजे. बर देव येतो आपल्याकडे, आपल्याला देव होता येतं. पण कधी देवाचं भजन केलं तर. म्हणून देवाचं गोड असं भजन करूया. कारण माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे. जिथं भजन आहे तिथं साक्षात देव आहे. ज्ञानोबरांनी सुद्धा सांगितलं परिदया पाशी पांडवा मी हरपलोगी बसवा तेथ नाम घोष बरवा तरी ती माझा. म्हणून सर्वांना गोड असं भजन विठोबा रखुमाई. भक्ताचा संगम होतो आणि नामाचाही संगम होतो. म्हणून भजन जर केलं तर आपण देवाच्या अत्यंत जवळ जातो, प्रिय होतो देवाचे. पण देवाचं भजन केलं तर देव काय करतो. देव उभा मागे पुढे उभी कोडे संकट मागे पुढे उभा राहतो आणि आपला संभाळ करतो जर आपण त्याचं भजन केलं. आणि म्हणूनच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. ऐका लेकराच्या घरामध्ये जेवढी कुत्र्या मांजराला किंमत आहे तेवढी आई बापाला नाही. आणि मग कुणासाठी कशासाठी करताय तुम्ही? कुणासाठी करताय एवढं? ज्या लेकरांसाठी एवढं धडपड केली 80 वर्ष ज्या पोराचा संसार तुम्ही केला त्या पोराच्या डोळ्यात तुम्ही गेल्यानंतर एक पाण्याचा थेंब नसेल तर काय त्या लेकरांसाठी करून उपयोग होणार आहे तुम्ही सांगा. अक्षरशः डोळ्यानं उदाहरण पाहिलेलं. माणूस मेला तरी पोरांच्या डोळ्यात पाणी येत नाही. बाप मेल्यानंतर पोरांच्या डोळ्यात पाणी येत नाही. मी म्हणते जाऊ द्या हो, बाप मेल्यानंतर डोळ्यात पाणी नाही आलं नवल नाही. गळगीतनं आवाज यावा पाणी पाजायला अग्नी द्यायला कुणीतरी पुढे या. तेवढ्याच बारक्या पोरानं तडकन उठून उभा राहावं. सगळं मीच करणार, सगळं मीच करणार. म्हणजे तर मोठ्यानं जर अडतं पाहिजे ठीक आहे घे करायचं तर कर. बारक्यानं म्हणा मी करणार, मोठा म्हणा नाही माझा नियम मीच करणार. अक्षरशः दोघांची भांडणं लागली. दोघांची भांडणं लागली. तू करतो का मी करतो, तू करतो का मी. कुठे? बापाच्या चितेसमोर. तुम्ही सांगा बापाच्या त्या चितेला काय वाटत असेल. अजून मी जळायचोय, अजून मी जायचोय, तोपर्यंत मला जाळायचं कोणी आणि मला पाणी पाजायचं कोणी म्हणून भांडणारी लेकर आहेत. ज्या लेकरांकरता आयुष्य झुजलं, ज्या लेकरांकरता पोटभर खाल्लं नाही, ज्या लेकरांकरता मन मौजीनं जगलं नाही ती लेकरं पाणी पाजायचं कोणी जाळायचं कोणी याच्याकरता चार चौघात भांडतायत. काय उपयोग मग अशा लेकरांसाठी करण्याचा? कधीतरी विचार करा काय उपयोग आहे अशा लेकरांसाठी करण्याचा. म्हणून मला वाटतं खरंच बाबा भाग्यवान आहे तुम्ही. तुम्ही ज्या लेकरांसाठी केलं ती लेकरं म्हणून इथपर्यंत आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट बापासाठी. बंगला बांधायचं बापासाठी, गाडी घ्यायचे बापासाठी, बिनधास्त साधी सुद्धा नाही मोठी घ्या. आणि एक आमदाराचं घर आहे त्याच्यामुळे काय वेगळं सांगायची गरज नाही. पण सांगू गाडी घ्यायची फॉर्च्युनर घ्या पण बाप बसून चालला ना अख्ख्या गावाची नजर त्याच्याकडे गेली पाहिजे. तर सगळं करण्याची किंमत आहे. कारण बापाचं प्रेम एवढं असतं. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाळा हाकला वटामध्ये हसू जरी कणावाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची ना पर लई अवगल हाय गळ्या उमगाया बापर उमगाया बापर. आणि आज त्या बापाची जाणीव ठेवून बाबांसाठी करतात याच्यापेक्षा मोठं प्रेम नाही. सख्या लेकीपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारा शिंदे परिवार आहे. संजय काका नजर काका यांचं एवढं प्रेम आहे की महाराज फक्त तुम्ही आमच्या लेकीसारखं तुमच्यासाठी नाही तर कुणासाठी करायचं. कधी येऊ द्या रिकाम्या हाताने जाऊ दिलं ना प्रेमानं आपुलकीने जवळ करणारा शिंदे परिवार. म्हणून आज बाबांची 8वी पुण्यतिथी 8वं पुण्यस्मरण आहे तरी एवढ्या माणसाची गर्दी दारात. काय कायच्या वर्ष साधा सुद्धा एवढी माणसं येत नाहीत. आज
8व्या पुण्य स्मरणाला पुण्यतिथीला एवढी लोक आले ते भाग्य आहे आणि हेच शिंदे परिवाराने कमवलेली संपत्ती आहे. म्हणून सर्वांचं प्रेम या परिवारावरती असत राहून एवढी प्रार्थना. झालेली सेवा या बाबांच्या चरणी, शंभू महादेवाच्या चरणी, पंढरीश परमात्मा गुरुवरे बाबा यांच्या चरणी समर्पित करून सेवेला आणि सकल साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.